मित्रांनो, एकदा मी एका स्नेह संमेलनात गेलो होतो, त्यात काव्य संमेलन. आता काव्य संमेलन म्हणल्यावर तरणीबाज जिगरबाज पोरं असतील. मला वाटलं एखादा असं रसरसलेलं देशभक्तीपर गीत ऐकायला मिळेल म्हणून मोठा सावरून बसलो मी. आणि त्यातला एक तरुण उठला आणि त्यानं आपली कविता चालू केली की किती मारू मी फेऱ्या आता, किती मारू मी आता ग, या जगात नाही आता माझी दुसरी कुठेही शाखा ग. अहो साहेब, मला सुचायचं बंद झालं. म्हणलं दुकानाच्या शाखा ऐकल्या, बँकाच्या शाखा ऐकल्या, या पठ्ठ्यानं हृदयाची शाखा काढावी. आणि वरून तिला सांगतोय कशाला फेऱ्या मारती, मुख्य शाखा इथेच आहे. अरे कोण म्हणतं माझ्या तरुण पिढीचं भवितव्य धोक्यात आहे? नाही, शक्यच नाही हो. म्हणलं प्रकरण एवढं संपेल, पण त्याच्या कवितेला उत्तर द्यायला एक तरुण कवित्री उठून उभा राहिली आणि तिनं आपली कविता चालू केली की कशाचं मारतो फुक्या असल्या लंब्या चवड्या पातारे, तुझ्यासारखे कित्येक झुलवले असेच येतात आता रे. म्हणजे बाहेरच्या जगात सर्व काही असं चालू असताना तुम्हाला मला प्रश्न पडणं साहजिकच आहे की मराठी मनाचा सांस्कृतिक ठेवा जपायचा तरी कोणी. म्हणूनच या व्यासपीठाला विषय मिळतो मराठी मनाचा सांस्कृतिक ठेवा पंढरीची वारी. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, सर्व गुरुजन वर्ग ज्यांनी अनेक मुलांचं भवितव्य घडवलंय आणि ज्यांनी तांदूळवाडीचं नव्हे तर तांदूळवाडीसारख्या अनेक गावांमधले आपली पोरं शिकले पाहिजेत, आपली पोरं घडली पाहिजेत, यासाठी सदैव तत्पर असणारे तुमच्या आमच्या सर्वांच्या लाडके हनुमान हायस्कूल तांदळवाडीचे संस्थापक सुखदेव जनार्दन शिंदे उर्फ आप्पा, ज्यांच्या हातात उद्याच्या भारताचे भविष्य आहे, ते तुम्ही आम्ही विद्यार्थी मित्रांनो. मी संत भीमराव राजगुडे याच गावचा सुपुत्र आपल्यासमोर विषय मांडतोय मराठी मनाचा सांस्कृतिक ठेवा पंढरीची वारी. मित्रांनो, मराठी मनाचा सांस्कृतिक ठेवा जर कोणी जपून ठेवण्याचा प्रयत्न केला असेल तर या महाराष्ट्रामधल्या वारकरी संप्रदायामधल्या सर्व माणसांनी आणि संतांनी जिवंत ठेवण्याचं काम केलं आहे. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आज तुम्ही आम्ही मान्य केली पाहिजे. निघाली पंढरीची वारी सज्ज झाले सारे वारकरी, निघाली पंढरीची वारी सज्ज झाले सारे वारकरी, मुखी हो त्यांच्या विठ्ठल विठ्ठल गजरी. आळंदीची काय माऊली पालखी ते विराजली, आळंदीची काय माऊली पालखी ते विराजली, तुकोबांची पालखी देऊ म्हणून पंढरपूरला निघाली. विठ्ठलाचा हवं म्हणे भक्तीचा तो भाव, विठ्ठलाचा हवं म्हणे भक्तीचा तो भाव, सदवृत्तीचा स्वभाव वारकरी त्याचे नाव. गळा तुळशीची माळ तुळशी वृंदावन डोई, गळा तुळशीची माळ तुळशी वृंदावन डोई, टाळ वादवित चाले नाम विठूचे घेई. अश्वदोडी रिंगणात विठ्ठलाच्या भजनात, अश्वदोडी रिंगणात विठ्ठलाच्या भजनात, मृदुंगाच्या गजरात वारी पंढरीचं जातं. आषाढी एकादशी गाठे पंढरीचे स्थान, आषाढी एकादशी गाठे पंढरीचे स्थान, चंद्रभागेला स्नान मग विठूचे दर्शन. रूपत्याचे साठवून डोळा आसे विडाईत, रूपत्याचे साठवून डोळा आसे विडाईत, माझ्या इटूची का गाठाता पुढील वारीत, माझ्या इटूची का गाठाता पुढील वारीत. अशा शब्दात व्यक्त होणारा वारकरी खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राच्या मातीमध्ये मराठी मनाचा सांस्कृतिक ठेवा जिवंत ठेवण्याचं काम करत आहे. ही सगळ्यात मोठी अभिमानाची गोष्ट आहे. आता गाणी भरपूर आली. माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की एक गाणं जास्तीत जास्त 15 दिवस चालत असेल तर माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की वारकरी संप्रदायामध्ये 12व्या शतकात लिहिलेली 12वी ओळ अजून बदलली का? नाही. आणि जोपर्यंत चंद्र सूर्य तारे तोपर्यंत ती कधी बदलणार नाही. आणि हे सत्य आहे. तुमच्या घरात जर कोण वारकरी असेल, तुमच्या आजोबा वडील, तर तो वडिलांना इचरा, रोज एकच का असतं? रोज एकच असतं, देवाची याद्वारी उभा शनभरी. असं म्हणा ना, आज याच्या घरी उद्या त्याच्या घरी बासुंदी पिऊन मेली म्हातारी, असं काहीतरी म्हणा ना. पण आम्ही म्हणत नाही, कारण ते कधी आम्हाला लाजीरवाणी वाटलं नाही. ते सत्य आहे, ते वस्तुनिष्ठ आहे आणि त्यातच मानव जातीचं हित आहे, म्हणून ते अजूनही जिवंत आहे. या गोष्टीची ओढ लागली तरच मराठी मनाचा सांस्कृतिक ठेवा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जिवंत राहू शकतो. संत चोकोबांची पत्नी संत सोयराबाई आणि बहीण निर्मलाबाई यांचा अभंग म्हणजे या शोषित समाजातील स्त्रियांना खऱ्या अर्थानं न्याय मिळवून देणं. सत्य ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी, अमृत अनुभव, सांगदेव पश्चिमी यासारख्या अभंगांची रचना केली. संत नामदेवांनी नामदेव गाथा या अभंगांची रचना केली. संत चोकामेळा, संत सावतामाळी, संत विसोबा खेतर, संत गोरा कुंभार, संत कानुपात्रा, संत जनाबाई, संत नरहरी सोनार या सगळ्यांचे अभंग मराठी भाषेत खूप सुंदर आणि अर्थपूर्ण आहेत. म्हणूनच या महाराष्ट्राच्या मातीला मराठी मनाचा संस्कृत ठेवा म्हणून पंढरीची वारी लाभली. ही महाराष्ट्राची पुण्याई आहे. वारकरी संप्रदाय एक महाराष्ट्राचं लोकप्रिय संप्रदाय आहे. या अर्थाने वारकरी हा शब्द वापरण्यात आला आहे. पण खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदाय म्हणजे काय? पंढरपूरच्या विठोबाशी संबंधित असणारा वारकरी संप्रदाय असा त्याचा अर्थ वापरला जातो. पण खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदाय याचा उदय कधी झाला या संदर्भात एक संत बहिणाबाईंचा एक सुंदर असा अभंग आहे की ज्ञानदेवी रिचिला पाया उभारले देवालया, नामात तयाचा किंकर तळे केलाशी विस्तार, जनार्दने एकनाथ थांब दिला भागवत, तुका झाला सकळच बहिणा फडके तसे ध्वज. निरोपणा आले होता बहिणा फडके तसे ध्वज. ज्ञानदेवी रचिला पाया याचा अर्थ म्हणजे वारकरी संप्रदायाची सुरुवात ही ज्ञानेश्वर महाराजांनी केली असा त्याचा अर्थ होतो. आज आम्ही लोकांवर प्रेम करतो ते फक्त स्वतःच्या स्वार्थापोटी, आणि देव आमच्यावर प्रेम करतो तो निस्वार्थी मनाने, त्यात कुठलाही स्वार्थ नसतो. हा त्याच्यातला आणि आमच्यातला फरक आहे.
एक उदाहरण सांगतो. एक 80 वर्षाचे आजोबा असतात, 80 वर्षाचे आजोबा असतात. त्यांच्या आजारामुळे त्यांना दवाखान्यात ऍडमिट केलं जातं. 8 दिवस डॉक्टर सांभाळतात. ते 8 दिवस डॉक्टर सांभाळले आणि 8 दिवस डॉक्टर त्यांना प्रश्न विचारतात, का हो आजोबा पैसे नाहीत म्हणून रडता का? त्यावरती आजोबाने उत्तर दिलं, अरे तुझ्यासारखे असले 10 दवाखाने घ्यायला बसलेच माझी पोरं, मी पैसे नाहीत म्हणून नाही रडत. त्यावरती डॉक्टरने विचारलं, का हो आजोबा पैसे नाहीत म्हणून नाही रडत तर मग कशा पाय रडता? त्यावरती आजोबाने सुंदर असं उत्तर दिलं की तू मला 8 दिवस सांभाळले याचं तू 15 लाख रुपये बिल मागितलं, की तू मला 8 दिवस सांभाळलं याचं तू 15 लाख रुपये बिल मागितलं, आणि जगाच्या मालकानं मला 80 वर्ष सांभाळलं पण अजून 1 रुपया सुद्धा बिल मागितलं नाही. ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे. वारकरी संप्रदाय मधला देव आपल्याला सांभाळतो, बाकी दुसरं कोणी सांभाळत नाही. ही वारकरी संप्रदायाची प्रथा आहे. ज्या बायकोवर प्रेम केलं ती बायको राहते राहतात. ज्या मित्रावर अहोरात्र प्रेम केलं तो मित्र राहतो स्मशानापर्यंत. जावं लागतं ते फक्त स्वतःला शिकायला. हा धर्म आहे. हा धर्म दुसरीकडे कुठे पाहायला मिळत नाही. पंढरीची वारी हा धर्म आहे महाराष्ट्राचा. आधी आम्ही आळंदीला जातो, ज्ञानोबांच्या पदावर प्रकाशाचा लखलखाट दिसतो, पण खऱ्या अर्थाने ज्ञानाचा प्रकाश जगभर पसरवणारा एकही ज्ञानोबा तुमच्या आमच्यामध्ये नाही. ही आमच्या अलीकडची सगळ्यात मोठी शोकांतिका झाली. आता जागीरदार भरपूर झाले. आम्ही लोकांना कर्ज देतो आणि ते व्याजासकट परत घेतो, पण खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या कर्जाचे 7 बारे इंद्रायणीला बहाल करून शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं कर्जमाफी देणारा एकही तुकोबा तुमच्या आमच्यामध्ये दिसत नाही. ही आमच्या अलीकडची सगळ्यात मोठी शोकांतिका झाली. आता मडके घडवणारे भरपूर झाले, पण खऱ्या अर्थानं माणसं घडवणारा एकही संत गोरा कुंभार तुमच्या आमच्यामध्ये दिसत नाही. ही आमच्या अलीकडची सगळ्यात मोठी शोकांतिका झाली. आता गाड्या भरपूर आल्या, तवेर आली, बोलेरो आली, स्कॉर्पिओ आली, इंडिगो आली, अल्टो आली, मारुती आली, पण लोककल्याणासाठी आणि लोकांची मनं साफ करण्यासाठी जगभ्रमंती करणारा एक